झालं होतं कंपनीच्या माध्यमातून. तिथं टॉप 16 लोक होते. किती? 16. पण त्या ट्रेनिंग मधून निघाल्यानंतर त्या 16ही लोकांनी डायमंड शीट क्रॉस केली. मॅक्झिममली 2 वर्ष किंवा 3 वर्षामध्ये. मी 9 महिन्यात ज्यावेळी त्यांचं ट्रेनिंग ऐकलं नाही. हे ट्रेनिंग प्रत्यक्षात पूर्ण उतरवून घ्या दिमागात. पहिल्या दिवशी त्यांनी सांगितलं होतं का तुम्ही वेळ गमवला. त्यांचं मीटर चालू आहे. सगळ्यात मोठी चुकी तर आपली झाली. आपण त्यांना वेळ दिला होता 10:30चा. म्हणलं सर 10:30 वाजता सगळे लोक या इथं एंटर होणार. विदर्भामध्ये खरं तर NLP LDP हा प्रोग्राम नव्हताच. कधीच कोणी घेतला नाही विदर्भामध्ये. पण सुरुवात समर्थ सक्सेसच्या माध्यमातून आपणच LDP आणि NLP ची सुरुवात केली. प्रत्येक वेळे आपल्याला कुठं जावं लागत होतं? काय म्हणतो? लोणावळा. आज आपण काय केलं? आपल्या घरी आणलं. पण तरी पण लोकांना महत्व त्याचं कळलं नाही. मान्य करता? त्यांचं काय? त्यांचा विषय नाही. ते आले शिकवायला, त्यांचा जो टायमिंग आहे तो शिकवणार, निघून जाणार, विषय क्लोज. पण त्यांच्या मनात एक खंत होती का मी आलो, एक दिवस अगोदर आलो, आपल्यापेक्षाही बिझी शेड्यूल व्यक्ती आहे, 50 लाख रुपये अर्निंग आपल्यापैकी कोणाचं आहे का? जे दर महिन्याचं आहे 50च्या अबो आहे, त्याने 50 कमी सांगितलं, मी सांगत आहो 50च्या वर अर्निंग आहे, 50 लाख रुपये पर मंथ. जर तो व्यक्ती जर वेळेवर येऊ शकते तर आपलं का? आपण पहिल्या दिवशी नाही आलो. ठीक आहे. प्रोग्राम चालू झाल्यानंतर त्यांनी स्पष्ट रीतीने सांगितलं होतं भीतीवर नेऊन का हे भीत आहे, या भीतीवर गड्डे काही प्रमाणात दिसत आहेत. जोपर्यंत हे गड्डे जर भरायचं असेल तर याच्यावर पुटिंग करणं गरजेचं आहे. पुटिंग करण्याच्या अगोदर ते पहिले दिवाल वॉश करणं गरजेची आहे. वॉश केल्यानंतर पुटिंग केली, पुटिंग केल्यानंतर पुन्हा वॉश केली, पुन्हा वॉश केली, त्याच्यानंतर प्रायमर आलं, त्याच्यानंतर कलर आलं. कलरही 3 कोट येत आले. मान्य करतो? आता आपल्यावर का झालं माहिती आहे का? आपण होतो भिंत, आपल्यावर का झाली? पुटिंग झाली. घासून पुटिंग झाली 2 दिवसापर्यंत. आज यांनी का करणार? आता त्या पुटिंगला घासणार आहे. समजलं ना? कलर तुम्हाला कधी लागणार आहे माहिती आहे का? दुसऱ्या मीटिंग मध्ये. या मीटिंग मध्ये नाही. आपल्याला त्यांनी बेसिक देऊन तयार केलेला आहे. मार्केटमध्ये आपल्याला सोडलेला आहे बासुमाळी सरांनी. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरी एक ऍक्टिव्हिटी इथं झाली. दुसरी ऍक्टिव्हिटी कुठली झाली? त्यांनी काही आपल्याला हे दिलं होतं, त्याला काय म्हणते ना 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 रस्सीच्या अगोदर एक वस्तू दिली होती आपल्याला. काय? त्याचा अर्थ समजला का त्यांनी का केलं होतं? यस यस. मान्य करता ना? बिलकुल. संघटित होऊन जर आपण ताकद बनून जर काम केलं ना तर 100% मोठा प्रोग्रेस आपण करू शकतो. आणि नेटवर्क इंडस्ट्रीचं म्हणणंच ते आहे का तुम्ही संघटित या, संघर्ष करा आणि स्वतःला घडवून घ्या. मान्य करता? एकटा व्यक्ती नेटवर्क इंडस्ट्रीमध्ये सक्सेसफुल होऊ शकत नाही. आज विचार जर केला ना तर तुम्ही जे मार्केटमध्ये लोक आहे, परवा दिवशी तुम्ही सर्वसामान्य होते, आज सर्वसामान्य नाही. आज सर्वसामान्य नाही आहे, कारण मार्केटपेक्षा अलग काहीतरी तुमच्या खिशात तुम्ही घेऊन चालले. समजलं का नाही समजलं? अलग जीवन जगण्याची एक शैली तुम्ही या ट्रेनिंग मधून घेऊन चालले, हे समजणं तेवढंच गरजेचं आहे. ठीक आहे. त्यांनी हेच शिकवायचा प्रयत्न केला तर गाठ कितीही दिली असो एका हातानं सुटल्या जात नाही, त्याला जोड असणं गरजेचं आहे. म्हणजे आपण एकामेकाला जोडत जाणं हे गरजेचं आहे. जर माणसं जोडून जर पैसे येत असेल तर याच्यापेक्षा मोठा धंदा कुठलाच वाटत नाही. ठीक आहे. तिसरी गोष्ट दिली का त्यांनी आपल्याला दोरी दिली होती. जे दोरी 2 माणसाच्या मधात टाकली, आपण फक्त एक व्यक्ती जर सोडले तर आपण सगळेच जण गुंतलो होतो. गुंतले होते, गुंतागुंत झाली होती. का बरं गुंतागुंत झाली? ते दाखवण्याचा अर्थ काय आहे? तो दाखवण्याचा अर्थ असा आहे का आपण जो मार्ग चाललो, आपण सही मार्गावर आहोत, पण आपण का चाललो माहिती आहे का? गुंतागुंतीच्या याच्यात चाललो. आपण तिथं माइंड क्रिएट करतच नाही आहोत का आपण या नेटवर्क इंडस्ट्री मधून डेली 15,000 रुपये कमवू शकतो का? म्हणत
जर डॉक्टर भारत राठोड सरांसाठी जर 15,000 रुपये जर दिले असेल कंपनीनं, मला जर दिले असेल, तर तुम्हाला सुद्धा तोच प्लॅन आहे आणि तोच कंपनीचा चेक कंपनीपाशी रेडी आहे. पण घेण्याची ताकद कोणापाशी पाहिजे माहिती आहे का? तुमच्याजवळ असणं गरजेची आहे. आज जर तुमचं पेआउट खाली जर असेल, फक्त आपल्या माझ्यात आणि तुमच्यात किंवा डॉक्टर साहेबात डिफरन्स एकच आहे का माझी आयडी डॉक्टर साहेबांची आयडी पहिले लागली आणि आयडी आज तुमची आज लागली. डिफरन्स हा फक्त एवढाच आहे सर. मान्य करता? इन्कम दोन्ही आयडीले सेम आहे. आले? ठीक आहे. आपण याच्यानंतर सुद्धा चर्चा करू, आपल्याला वेळ भेटत जाते. पण आज जर विचार केला तर सगळ्यात मोठं जर आज मार्गदर्शन होणार आहे, जे काही आपल्याला आज त्यांना पुटिंग घासून काढणार आहे. आता पुटिंग लावली त्यांनी सरांनी, आज पुटिंग घासणार आहे. मान्य करताना ते पुटिंग ज्या व्यक्तीने घासून घेतलं ना स्वतःला, का म्हणत आहोत, ज्या व्यक्तीनं प्रत्येक गोष्ट जे व्यक्ती सांगत आहे ते कशाच्या भल्यासाठी सांगत आहे? आपल्या स्वतःच्या भल्याईसाठी सांगत आहे. त्यांना काही घेणं देणं नाही. त्यांच्या दिमागात एकच आहे का श्याम सरांच्या, रात्री माझं डिस्कशन झालं, त्यांनी म्हणलं का टॉप 100 लोकांची अशी फील्ड निर्माण करू सर का जे 100% 100 लोक तुम्हाला दिले पाहिजे. समजलं? आपली चर्चा चालूच राहील, पण आपल्या सगळ्यात मोलाचा टाइम आपल्या सरांचा आहे. ते सर आलेले आहे. उभे राहून त्यांचं सर्वांनी स्वागत करावं. मी त्यांना इन्व्हिटेशन देतो. बासू सर, कमन द स्टेज. मेरा ही जलवा, मेरा ही जलवा, अरे यहाँ भी होगा